तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रांजे येथे चितळे बंधू यांच्या नवीन शॉपचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडलेला आहे। चितळे बंधू मिठाईवाले यांच्या अत्याधुनिक रांजे व्हिजन पार्क या उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन हे करण्यात आलेलं आहे। मराठी खाद्य संस्कृतीला जागतिक स्तरावर ब्रँड म्हणून नेण्यात चितळे बंधूंचं योगदान महत्त्वाचं असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं। फूड ही जागतिक सॉफ्ट पॉवर बनत असल्याचं सुद्धा त्यांनी यावेळी सांगितलं। सुमारे 25 एकर परिसरामध्ये उभारलेल्या या प्रकल्पात दररोज 40 टन मिठाई आणि नमकीन उत्पादन क्षमता असून आतापर्यंत 250 कोटींची गुंतवणूक ही करण्यात आली आहे। या प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय अन्न सुरक्षा मानकांची प्रमाणपत्र मिळालेली आहेत। तसंच रांजे व्हिजनच्या उद्घाटनाच्या वेळेस चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर मान्यवर हे उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भोर तालुक्यातील रांजे येथे चितळे बंधू मिठाईवाले यांच्या अत्याधुनिक रांजे व्हिजन पार्कचं उद्घाटन झालेलं आहे। उत्पादन प्रकल्पाचं हे उद्घाटन केलं गेलं। मराठी खाद्य संस्कृतीला जागतिक स्तरावर ब्रँड म्हणून नेण्यात चितळे बंधूंचं योगदान महत्त्वाचं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळेस गौरवोद्गार काढले। फूड ही जागतिक सॉफ्ट पॉवर बनत असल्याचं सुद्धा त्यांनी यावेळेस म्हटलं। सुमारे 25 एकर परिसरामध्ये उभारलेल्या या प्रकल्पात दररोज 40 टन मिठाई आणि नमकीन उत्पादन क्षमता असणार आहे। 250 कोटींची गुंतवणूक केली गेली आहे। या प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय अन्न सुरक्षा मानकांची प्रमाणपत्र मिळाली आहेत। रांजे व्हिजन पार्कच्या उद्घाटनाच्या वेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चंद्रकांत पाटील हे सुद्धा उपस्थित होते। आपल्या भारतातल्या महाराष्ट्रातल्या इंडस्ट्री उतरतायत ही आपल्याकरता अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणून इंद्रनीलनी काही विषय देखील या ठिकाणी मांडले। जरूर मी पडताळून पाहिल की आपल्याला अशा प्रकारे तुम्हाला SEZ चा जो काही एक बेनिफिट आहे तो किंवा फूड इंडस्ट्री म्हणून तुम्हाला एक्सपोर्ट ओरिएंटेड फूड इंडस्ट्री करता काही बेनिफिट देता येईल का। जरूर आमची टीम तुमच्यासोबत बसून आपण वर्कआउट करण्याचा प्रयत्न करू की ज्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात तुमचेच नाही तर आपल्या इथले सगळे इंडस्ट्रीचे प्रोडक्ट्स हे आपल्याला एक्सपोर्ट करता आले पाहिजे। जेव्हा आज आपण शिवगंगा खोऱ्यात आलेलो आहोत की जिकडे पुरंदर एअरपोर्ट एका बाजूला आहे आणि जिकडे एवढी रिंग रोडच्या याच्यानी डेव्हलपमेंट होते, पुरंदर एअरपोर्ट टू दिघी हा एरिया जर का आम्हाला जास्त काही स्पेशल इकॉनॉमिक स्टेटस मिळू शकलं तर त्याच्यातनं फूडचं एक्सपोर्ट हा जास्त पद्धतीने करता येईल। आज याच भागात बघायला गेलं तर वेगवेगळे फूड इंडस्ट्रीज ऑलरेडी काम करत आहेत। आज सुहानासारखा ब्रँड आहे, गोवर्धनसारखा ब्रँड आहे, मदर्स रेसिपीसारखे ब्रँड आहेत की जे आमचे कॉम्पिटिटर्स नाही आहेत पण कॉम्पॅट्रेट्स आहेत। तर त्याच्यामुळे सगळेच जण ह्याचा बेनिफिट केला तर ग्लोबल मार्केट प्लेस ॲक्सेस करणं शक्य आहे। तर चितळेंनी मराठी खाद्य संस्कृतीला ब्रँड स्वरूपात समोर आणलेलं आहे असं गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले। फूड ही जागतिक सॉफ्ट पॉवर आहे असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय।